अकोले तालुक्यात पुन्हा एकदा दमदार आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना जनतेने निवडून दिले। अकोल्याच्या प्रस्थापित पुढाऱ्यांच्या विरोधात पुन्हा एकदा जनतेचा उद्रेक झाल्याचे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पाहण्यास मिळाले। महायुतीचे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार लहामटे व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमित भांगरे व अपक्ष उमेदवार वैभव पिचड यांच्यात खरी लढत झाली। लहामटे व भांगरे यांच्या प्रचंड चुरशीने मतदान झाले। सुरुवातीपासूनच अमित भांगरे यांनी आघाडी घेतली होती, मात्र पठार भागातून शेवटच्या फेऱ्यांमध्ये आमदारांनी आघाडीचे लीड कमी केले। यानंतर सर्व फेऱ्यांमध्ये लहामटे यांनी शेवटपर्यंत आघाडी घेतली, विजयी झाले। पठार भागात केलेल्या विकास कामांमुळे आमदारांना मतांच्या रूपाने तारले। अमित भांगरे अत्यंत निस्त्या मताने पराभूत झाले। नव्या उमेदीने त्यांनी प्रचंड असा विद्यमान आमदारांना दिला। एका बाजूला प्रस्थापित पुढारी व दुसऱ्या बाजूला एक आमदार व सीताराम पाटील गायकर, जालिंदर वाघचौरे, अशोकराव देशमुख, डॉक्टर मनोज मोरे, शरद चौधरी, गणेश कानवडे, संजय वाघचौरे आदी सर्वसामान्य कार्यकर्ते आमदारांच्या प्रचारात होती। मात्र जनतेने निवडणूक हातात घेतल्याचे आमदार पहिल्यापासूनच सांगत होते। त्यांनी मतदारसंघात 2,500 कोटींचा निधी आणून तालुक्याचा मोठ्या प्रमाणात विकास केला व ही पोहोचपावती असल्यामुळे त्यांचा विजय निश्चित होता। त्याचबरोबर लाडकी बहीण अगस्ती सहकारी साखर कारखान्यासाठी एनसीडीचे ऊस गाळीत हंगामासाठी 94 कोटींच्या कर्जाचा दिलासा, यामुळे कारखान्याचे चाकही फिरले। शेतकऱ्यांची कामधेनू असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य डॉक्टर किरण लहामटे यांनी स्टार न्यूजशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केल्या। यावेळी आमदार जनतेचे आभार मानतावेळी ते म्हणाले की मुळा, प्रवरा, आढळा विभागातील कार्यकर्त्यांबरोबर पठार भागातील त्याचबरोबर आदिवासी भागातील सर्व जनतेने मला अत्यंत सहानुभूतीने निवडून दिले। त्याबद्दल त्यांनी सर्वांचे, महिला भगिनींचे, कार्यकर्त्यांचे आभार मानले। यावेळी अकोले शहरातून प्रचंड अशी न भूतो न भविष्यती अशी मिरवणूक झाली। जेसीबीच्या सहाय्याने फुलांचा वर्षाव करण्यात आला। गुलालाची कार्यकर्त्यांनी उधळण केली। अकोले शहरात पोलीस स्टेशनचे मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। स्टार न्यूज साठी भाऊसाहेब अण्णा वाघचौरे, अकोले। संपादित केलं त्यात आपला अकोले मागे नाहीये। अरे थांब ना बाबा, 2024च्या या निवडणुकीमध्ये या सर्व कार्यकर्त्यांनी मायबाप जनतेनं साथ दिली, त्यांचं मनपूर्वक मी आभार मानतो। गायकर साहेब असतील किंवा विनयजी सावंत असतील, सचिन नरवडे असे सगळे अजित शरदजी भाऊ, त्या सगळ्या जालिंदरजी वाघचौरे हो भाऊ, हो तुमचे पण आभार मानले। सगळ्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप मोठं काम केलं, मेहनत केली आणि म्हणून आजचा हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला। तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभार मानतो। आपल्याला माहित जाणार आहे, तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खोरं, आडवा खोरं, आदिवासी भाग आणि पठार भागातील सर्व कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा, मायबाप जनतेचा आभार मानतो।